ची कोकण नगरी हो, आहे कलेची पंढरी हो. अशी कोकण नगरी हो, आहे कलेची पंढरी हो. अशी कोकण नगरी हो, आहे कलेची पंढरी पंढरी हो. पहिलं नमन आम्ही कोणाला बोलू, पहिलं नमन आम्ही कोणाला बोलू. धरणी मातेच्या आम्ही चरण धरू, शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या राणा. नमस्कार मंडळी, मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणखीन एका कोकणातल्या कोकण संस्कृतीच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये नमन या लोककलेबद्दल थोडंसं बोलणार आहोत. खरं तर देव दिवाळीला म्हणजेच मोठ्या दिवाळीला आमच्या इकडे गावातील काही नमन मंडळी जी आहेत ती एकत्रित येऊन गावच्या देवळात पूर्ण आपल्या नमन मंडळाचं काही साज असतो त्याचं गाठोडं सोडतात, साज चढवला जातो आणि मग नमनाला सुरुवात होते. मंडळी, पारंपरिक जी नमन मंडळं आहेत, जे नमन सादर करतात, ती नमन मंडळं आहेत ना, खरं तर याच दिवसापासून खऱ्या अर्थाने सुरुवात करतात आणि नमन खरं तर सुरू झालं असं म्हटलं जातं. सो मंडळी, आज आहे ना तुम्हाला मी आमच्या इकडे आहे ना गावच्या देवळामध्ये ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये नमन सादरीकरण होणार आहे. त्या अगोदर आमच्या गावच्या मंडळाचं म्हणजे आमच्या वाडीच्या जे नमन मंडळ आहे त्याचा सराव कशा पद्धतीने होतो ना ते देखील थोडक्यात दाखवतो. मग आपण तुम्हाला पुढे नमन पाहायला देखील घेऊन जाणार आहोत आमच्या गावच्या देवळात. पण पहिलं सराव बघून घेऊया. तर मंडळी, चला, मस्तपैकी छान असा सराव झाला आहे आणि आता या लोककलेचं सादरीकरण आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात आहे, तिथे तुम्हाला घेऊन जातो. त्या ठिकाणी पूर्ण नमनाचं गाठोडं कसं सोडलं जातं, रंगरंगोटी कशी केली जाते, म्हणजे मेकअप ज्याला आपण म्हणतो ते कसं केलं जातं, नमन मंडळातली काही जे कलाकार आहेत ते कसे तयार होतात ते देखील पाहूया आणि त्यानंतर पुढे मग नमन पाहूया. एकच राजे शिवराय माझे, एकच राजे शिवराय माझे. त्या जाणत्या राजाला, श्रीमंत योग्याला, छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा. रसिक जन हो, कोकणची पारंपरिक सांस्कृतिक लोककला जोपासणारा रसिक
मंडळी, खऱ्या अर्थाने आमच्या नमनाची थाप ग्रामदेवतेच्या मंदिरात पडली आहे किंवा ग्रामदेवतेसमोर पडली आहे. तर आता तिथून खऱ्या अर्थाने आमच्या नमनाला सुरुवात झाली. मंडळी, तुमचं देखील कुठल्या गावचं नमन असेल तर कमेंट करून सांगा आणि तुमच्या गावच्या नमन मंडळाची अशीच पारंपरिक पद्धतीने सुरुवात होते का हे कमेंट करून सांगा. तर मंडळी, आमचं देखील तुरळ हरेकरवाडी वर्धनदेवी नमन नाट्य मंडळ आहे. ते पारंपरिक पद्धतीने नमन सादर करतं आणि इवन आमच्या गावातली तिन्ही नमन मंडळं आहेत तर ती देखील आपल्या पारंपरिक पद्धतीने नमनाचं सादरीकरण करतात. खरं तर नमन या लोककलेचा मूळ गाभा काय तर स्त्री पात्र करणारा पुरुष. नमन या लोककलेला एक म्हणतात ना फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटमध्येच ही नमन कला सादर केली जाते. ही पारंपरिक नमन लोककला सादर करणारी जी मंडळं आहेत ते पारंपरिकतेचा बाज जोपासतात. पण आता काही म्हणतात ना कालानुरूप काही मंडळं व्यावसायिकतेकडे वळली आहेत आणि त्यानुसार काही नमन मंडळं मुलींना किंवा मग लेडीज मंडळी जी स्त्रिया असतात त्यांना या लोककलेमध्ये सामावून घ्यायला लागले आहेत. पण मंडळी, पारंपरिक नमन मंडळं ही पारंपरिकता जोपासूनच आपला कार्यक्रम करतात आणि आता व्यावसायिक रंगमंचावर वगैरे मुंबईला बऱ्याच ठिकाणी असे कार्यक्रम होतात जिथे आपल्याला स्त्रिया पाहायला मिळतात. सो मंडळी, तुमचं काय मत आहे हे आवर्जून कमेंट करून सांगा या लोककलेबद्दल. कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं आहे की स्त्रियांना स्टेजवर आणून मग त्या नमन या काही मंडळींचं असं म्हणणं आहे की या नमन लोककलेचं कुठेतरी वेगळी दिशा दाखवली जात आहे. पण पारंपरिक नमन मंडळं आहेत ती देखील आज सगळ्यात देखील हाऊसफुल कार्यक्रम करतात. मी मगाशीच म्हटलं होतं की नमन या लोककलेचा मूळ गाभा आहे तो म्हणजे स्त्री पात्र करणारा पुरुष. तर मंडळी, तुम्हाला नमन या लोककलेबद्दल पारंपरिक नमन मंडळं आणि व्यावसायिक नमन मंडळं याच्यामधला म्हणजे आपण मतं जाणून घेऊ आमच्या पंचक्रोशीतल्या किंवा जुन्या जाणत्या मंडळींकडून आणि तो एक व्हिडिओ स्पेशल जर तुम्ही सांगत असाल तर नक्कीच बनवू. पण मंडळी, सांगायचं एवढंच आहे की आमच्या तुरळ हरेकरवाडी वर्धनदेवी नमन नाट्य मंडळावरती एक डॉक्युमेंटरी शूट झालेली. राष्ट्रपती पुरस्कार विजेते डायरेक्टर जे आहेत, सिने दिग्दर्शक आमचे रमेशजी मोरे सर आहेत, त्यांनी ही शूट केलेली डॉक्युमेंटरी आहे. सो ती देखील थोडे आता पुढे पाहून घ्या, त्यानंतर तुम्हाला एक कळेल. त्याच्यातले काही शॉर्ट्स होते तर ते मी पिक करून एक गाण्यामध्ये टाकलेत. ते गाणं पण तुम्ही एन्जॉय करा आणि नमन या लोककलेबद्दलचं थोडंसं तुम्हाला माहिती पण मिळेल. कशा पद्धतीने तयार होतात मंडळी, कशा पद्धतीने हे सादरीकरण होतं, नमन मंडळातला लोककलाकार कसा त्याचं जीवन असतं, एक छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. आणि नमन या लोककलेबद्दल सगळ्याच गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर राष्ट्रपती पुरस्कार विजेते आमचे सिने दिग्दर्शक रमेशजी मोरे यांची डॉक्युमेंटरी कलर ऑफ हॅपीनेस हे तुम्ही पाहू शकता. कदाचित ती बोल मराठी या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. सो त्याची थोडीशी झलक आता तुम्ही पुढे पहा. संगमेश्वरावरी हो नांदे मार्लेश्वर हर हरी हो, गजानन कृपा करी हो, देवी वरदानी हस्त धरी हो, अशी कोकण नगरी हो आहे कलेची पंढरी हो, अशी कोकण नगरी हो आहे कलेची पंढरी हो, अशी कोकण नगरी हो आहे कलेची पंढरी पंढरी हो, निघे नाद मृदुंगावरी हो, नमन कले तरंग भरी हो, निघे नाद मृदुंगावरी हो, नमन कले तरंग भरी हो, अशी कोकण नगरी हो आई कलेची पंढरी पंढरी हो. कलेचे पायी आहे ठराविक नाव त्यांचे स्मरूया, बाबू हरे करे वाडी गावकर आठवण त्यांची करूया. पंढरी पंढरी आहे कलेची पंढरी हो, कलेचे पायी आहे
ठराविक नाव त्यांचे स्मरूया. बाबू हरे करे वाडी गावकर आठवण त्यांची करूया. राधा निघाली बाजाराला हो, आला आडवा कृष्ण काला हो. राधा निघाली बाजाराला हो, आला आडवा कृष्ण काला हो. पिंजा सुदामा खाटावरी वाट धरी हो, अशी कोकण नगरी हो. आहे कलेचे पंढरी हो. सिने दिग्दर्शक रमेशजी मोरे राष्ट्रपती पदक विजेते. कोकणचे नमन साता समुद्रा पार घेऊन गेले ते. पंढरी आहे कलेची पंढरी हो. सिने दिग्दर्शक रमेशजी मोरे राष्ट्रपती पदक विजेते. कोकणचे नमन साता समुद्रा पार घेऊन गेले ते. वरिष्ठांच्या पावलावरी हो, पाऊल टाकती गावकरी हो. वरिष्ठांच्या पावलावरी हो, पाऊल टाकती गावकरी हो. ज्येष्ठ कलावंत स्टेजवरी रंगभरी हो, अशी कोकण नगरी हो. आहे कलेची पंढरी हो. तुरळ गाव दुर्वर नाव कलावंताची खाण हो. मनाला ओढी नमन गोडी मागे ना तो मानपान हो. पंढरी आहे कलेची पंढरी हो. तुरळ गाव दुर्वर नाव कलावंताची खाण हो. मनाला ओढी नमन गोडी मागे ना तो मानपान हो. ह्या कलावंताच जिन हो, घरी बसून नाही शिन हो. ह्या कलावंताच जिन हो, घरी बसून नाही शिन हो. कवी सूर्यकांत काव्य करी एक सरी हो, अशी कोकण नगरी हो. आहे कलेचे पंढरी हो, अशी कोकण नगरी हो. आहे कलेचे पंढरी हो. आहे कलेचे पंढरी हो. आहे कलेचे पंढरी हो. सो अशा पद्धतीने आमच्या गावचं नमन सादरीकरण होतं. पारंपरिकतेचा बाज जोपासून आमचं नमन मंडळ आज तागायत कार्यक्रम करत आहे. मंडळी, तुमच्या गावातील देखील पारंपरिक नमन मंडळं हाच बाज, पारंपरिकतेचा बाज जोपासून नमन सादरीकरण करत आहेत, तर आवर्जून कमेंट करून सांगा. आणि व्यावसायिक नमन मंडळ आणि पारंपरिक नमन मंडळ म्हणजे स्त्रियांचा नमन मंडळामधला सहभाग आणि पुरुष मंडळींनी केलेलं स्त्रीपात्र याबद्दलचं तुम्हाला काय मत आहे ते आवर्जून कमेंटच्या माध्यमातून कळवा. चला मंडळी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. पहिलं नमन आम्ही कोणाला बोलू, पहिलं नमन आम्ही कोणाला बोलू. धरणी मातेचे आम्ही चरण धरू, शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमचरणा. चला.